या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। उद्योगांसाठी जमिनी विकू नका, पार्टनर व्हा, राज ठाकरे यांचं आवाहन। मराठी सोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर वावगं काय, भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या, फडणवीसांचा राज ठाकरेंना प्रत्युत्तर। प्रकल्पाला विरोध केल्यास अर्बन नक्षलच्या नावाखाली अटक करणार असा कायदा एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल, जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये राजकीय दादागिरी पाहायला मिळते, दादागिरी मोडून काढणारच, जो त्या सोबत येईल त्यांचं स्वागत, फडणवीसांचा रोख कोणाकडे। राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही, तसं होत असल्यास मकोका लावण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांनी दादागिरी मोडीत काढावी, दादागिरी संपवण्यासाठी फडणवीसांच्या पाठीशी ताकदीनं उभे राहू, खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका। पुणे MIDC मध्ये अजितदादांची दादागिरी आहे का, आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, नावं जाहीर करण्याचं आवाहन। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवार यांची मागणी। यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू, शाळांना सुद्धा सुट्टी, तणावाच्या दरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड करत जाळपोळीच्या घटना। आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात, यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य। मुंबईच्या दादरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन, भगवा दहशतवाद नव्हे तर सनातन दहशतवाद म्हणा, या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर शिवसेना आक्रमक। 177 दिवसानंतर मुंबईतील चारकोपच्या राज्याचा विसर्जन सोहळा, सेक्टर 1 मधून मिरवणुकीला सुरुवात, पर्यावरणाचं कारण देत महापालिकेनं गेल्या वर्षी गोराई समुद्रात विसर्जनास मनाई केली होती। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची वाढ, सोन्याचे दर GST सह प्रति तोळा 1,02,500 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 1,15,000 रुपये मोजावे लागतील। नागपुरात ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार, फडणवीसांकडून दिव्या देशमुखला 3 कोटी रुपयांचा धनादेश। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम, 2,04,000 कोल्हापूरकरांची स्वाक्षरी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सह्यांचं पत्र पाठवलं, मार्ग काढावा, सतेज पाटलांची मागणी। ऑगस्टमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, जुलैच्या अखेरीस कमी झालेला पाऊस पुन्हा जोर धरणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मोदींना गोवण्याचा कट रचण्यात आला होता, मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेण्यासाठी दबाव होता, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा खुलासा। माजी लोकसभा खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात जन्मठेप, फार्म हाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचं शोषण केल्याचा ठपका, जन्मठेपेसह 5 लाखांचा दंड ठोठावला। राहुल गांधींनी कोणत्याही मुद्द्यावर पत्र पाठवलेलं नाही, त्यांचे आरोप बेकायदेशीर, राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचे आमच्याकडे पुरावे, लवकरच पुरावा देऊ, जेव्हा हा डेटा प्रसिद्ध होईल तेव्हा भूकंप होईल, राहुल गांधींचा दावा। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।